नमस्कार मित्रांनो, नशिबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता मोनूला त्या गुंडांनी घट्ट पकडलेलं असतं आणि त्याची मान दाबून त्याला मारण्याचा अगदी चिरडून प्रयत्न करत असतात। तेवढ्यात गिरिजा मात्र आता धावतच येते। दादा प्लीज ऐका म्हणून त्यांना विनवण्या करते, परंतु तो गुंड गिरिजाला अगदी ढकलून देतो आणि तोच लगेच गिरिजा मात्र देवीआईच्या त्या घंटेला तिचं डोकं हे अगदी जोरात लागते आणि ती देवीआईच्या पायाशी जाऊन पडते। तिच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि देवीआईचं जे काही कुंकू आहे तर ते कुंकू मात्र आता ह्या गिरिजाच्या माथी लागते। आणि तेव्हा होतं तर काय, आता ही जी गिरिजा आहे देवीआईच्या तेथे पायाशी पडलेली असते। तर मोनूला इकडे आता त्या लोकांनी चांगलंच अगदी त्याचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केलेला असतो। मोनू आता जोरात किंचाळत असतो आणि तसतशी आता गिरिजामध्ये देवीआईची आता जी काही ताकद आहे तर ती ताकद निर्माण होते। आता गिरिजा ही अगदी जोरात उठते। देवीआईचं रूप मात्र गिरिजाकडे बघत असतं। गिरिजा आपल्या डोक्याला हात लावून उठते आणि मागे बघते तर काय, ती लोक मोनूला मारण्याचा प्रयत्न करत असतात। आता गिरिजा धावतच येते आणि म्हणते की मोनूला सोडा। आणि तेवढ्यात आता देवीआईचं जे काही रूप आहे तर त्या रूपासमोर त्या बाई समोर येते आणि म्हणते की अहो तुम्ही असे उभ्या का आहात, मदत करा म्हणून गिरिजा तर तिच्यासमोर हात जोडते। अहो ते माझ्या मोनूला मारून टाकतील, प्लीज तुम्ही काहीतरी मदत करा हो आम्हाला प्लीज। पण आता त्या देवीआईच्या रूपासमोर ती अगदी हात जोडून विनवण्या करत असते, परंतु आता ही लोक मात्र मोनूला अगदी त्रास देत असतात। अगदी जोरजोराने त्याचा गळा दाबून त्याच्या अगदी पोटात हाणत असतात आणि आता इथे आजूबाजूला कोणीच नाही का, कोणाला बोलवा तरी, म्हणून आता गिरिजा खूप विनवण्या करत असते आणि आता जोरजोराने ते कोणी आहे का वाचवा वाचवा असे ओरडत असते आणि मोनूच्या जीवाची भीक मागत असते। आता ही देवीआईची रूप असणारी बाई म्हणते की अगं हे बघ, तो तुझा भाऊ आहे, मग त्याला तुझ्याशिवाय कोण वाचवणार? आज जर तू मदत मागितली तर लोक तुला रोज घाबरवतील आणि तुझ्या डोक्यावर बसतील आणि हे बघ, हा तुझा लढा आहे, तो लढा तुलाच लढला पाहिजे हे लक्षात ठेव। जेव्हा दानवाने आता पृथ्वीवर जेव्हा उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी देवीआई दुर्गेचा अवतार घेऊन प्रकटली होती आणि देवी दुर्गेने मात्र त्यांच्या मानात छाटल्या होत्या हे लक्षात ठेव। तेव्हा मात्र तिच्या मदतीला कोण आलं होतं का? नाही ना, कोणीच नाही। श्रीकृष्णाने मात्र कंसाला घरात घुसून मारले होते तेव्हा त्यांच्या मदतीला कोण आलं होतं? कोणीच नाही। तेव्हा आता ही लढाई आहे तर ती तुझ्या एकटीचीच आहे आणि ती तुलाच लढायची आहे। तुझी भीती ही त्यांचं बळ आहे आणि तुझं धाडस ही त्यांची भीती आहे, त्यामुळे जा तू त्यांचा सामना कर। संकटासमोर हात गाळायचे नसतात तर संकटाशी दोन हात करायचे असते हे लक्षात घे। तेव्हा आता हे सर्व ऐकून गिरिजा लगेच डोळ्यातील पाणी पुसते। देवीआईचा आशीर्वाद तिच्या पाठीशी असतो आणि खरंच आता गिरिजा त्या लोकांशी लढायला तयार होते आणि तेवढ्यात मोनू जोरात ओरडतो की तायडे मला वाचव, तायडे वाचव। तेवढ्यात आता गिरिजा धावतच येते आणि आता त्या गुंडाला म्हणते की सोड सोड त्याला सोड। तेवढ्यात मात्र आता तो गुंड आहे तो गिरिजाला ढकलून देतो। गिरिजा खाली पडते आणि जोरात ओरडते आणि आता लगेच आता ही देवी आई आहे तर ती गिरिजाजवळ बसते। गिरिजाला म्हणते की एवढ्यामध्ये तू निराश झाली का? एवढी कशी तू कमजोर मनाची? हे पण ताकद मात्र आपल्या आतमध्ये मनामध्ये असते हे लक्षात घे। चारी बाजूने जर कोंडी झाली तर एखादं मांजर सुद्धा अगदी चवताळून उठत असतं आणि तू तर हार मानतेस हे काही नाही। तू मात्र तुझ्यातील शक्तीला जाग कर आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की जेव्हा एखादी स्त्री मात्र एखाद्या संकटावर मात करते तेव्हा मात्र तिच्यासमोर कोणतीही वस्तू टिकत नसते। त्यामुळे चल उठ, तयार हो। हे बघ पोरी, आता तुझी रक्षण करती तूच आहे म्हणून आता ती आहे त्या देवी आईचं रूप। तर ते बाई मात्र गिरिजाला उठून हाताला धरून उभं करते, तिचे दोन्ही हात पकडून म्हणते की दाखव तुझ्या मनगटात जे काही बळ आहे ते दाखव आणि कर तू त्यांच्याशी दोन हात। शत्रूला पाणी पाजून सांग, साऱ्या जगाला सांग तूच आहे खरी नशिबवान। आता गिरिजा ही बघतच असते। आता ती जी काही घंटानाद होत असतो त्या घंटेकडे ती सारखी बघत असते आणि इकडे मोनूला पूर्णपणे या लोकांनी त्रासून सोडलेलं असतं। त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि हे गुंड मात्र आता हसत असतात। गिरिजा आता त्यांच्याकडे रागाने बघत असते। एक देवीआईचं रूप मात्र गिरिजामध्ये संचारलेलं असतं। आता आपल्या मोनूला वाचवण्यासाठी गिरिजा मात्र आता देवीआईच्या समोर येते आणि देवीआईच्या समोर येऊन देवीचं दर्शन घेते आणि आता ते घंटे आहे तर ती घंटा अगदी तोडून तेथे काढून घेते आणि आता ती घंटा हातामध्ये घेऊन म्हणते की नागेश्वर आता ही गिरिजा लढणार आहे। तेव्हा मात्र आता ती घंटा आहे तिची साखळी आपल्या हातामध्ये गुंडाळते आणि जोरात आता ए असे ओरडून या गुंडावर धावून येते आणि एकेकाच्या अगदी डोक्यात ती घंटा अगदी जोरजोराने मारते। तसतसे मात्र आता हे गुंड घाबरतात आणि एक एक जण खाली बेशुद्ध पडलेला असते। देवीआई तिच्या पाठीशी असते। आता देवीआईची ही जी काही रूपात बाई आलेली असते ती मात्र अगदी तिला आणखीन ताकद देत असते आणि शेवटी आता त्या गुंडावर चाल करून त्यांना बाजूला ढकलून देते आणि आता जोराने घंटा त्यांच्या डोक्यात मारत असते। आता घंटेनेच मात्र ती आता आपल्या मोनूला वाचवते। आता त्या गुंडांना तिने
घंटेने इतकं मारलेलं असतं की आता कोणीही उठायला तयार नसतात. आता मोनू बघतच असतो. मोनू मात्र आता हे सर्व बघून गिरिजाकडे पाहत असतो. सगळ्या गुंडांना ते इतकं मारते आणि ते गुंड घाबरून मात्र तेथून पळून जातात. गिरिजा आता खूप जोरातच ओरडते आणि जोरात इतकी ती ओरडलेली असते की इतकी ती चवताळलेली असते. आता देवी आईचं हे रूप अगदी गिरिजाकडे खोश होत पाहत असतं. तेव्हा आता गिरिजा खूप जोरात ओरडत असते की अरे माझ्या बापाला सुद्धा मारलंस आणि आता कशाला पळता, माझ्या भावाला सुद्धा मारत होते, आता कशाला पळतात. तू आता गिरिजाकडे बघून हसत असतो. असेल तर समोर या म्हणून गिरिजा आता खूप जोरात ओढत असते आणि शेवटी ती रडत सुद्धा असते. आज आपल्या बाबाची खूप आठवण होते. आता ही देवी आईची काही रूप असणारी बाई आहे तर गिरिजाच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते की शांत हो, गेली ती लोक. आता ती गिरिजाला धरून उठून उभा करते आणि म्हणते की बघितलंस का, आज तुझ्या ताकदीतील तुला जे काही दर्शन झालेलं आहे तुझ्या स्वतःचं, त्यामुळे तुझ्या या शक्तीला मात्र तू आजपासून अजिबात विसरायचं नाही. ज्याने कोणी तुझ्या वडिलांना मारलेलं आहे तर त्यांना मात्र त्यांच्या पापाची शिक्षा द्यायला तू विसरू नकोस. पळून जाऊ नकोस मुली, अगं सामना कर. जिथून तू पळून आली तेच परत तुला जावं लागेल हे लक्षात घे. आता गिरिजा म्हणते की माझा मोनू, तेव्हा मात्र आता माझी काळजी घेईल, परंतु माझ्या भावाचं काय, ते लोक तर माझ्या मोनूच्या जीवावर उठलेले आहे, मी त्याला कसं त्यांच्या ताबडीतून वाचू. मात्र आता ती बाई म्हणते की हे बघ तू याची काळजी करू नकोस, याला मी सांभाळेल. आता गिरिजा म्हणते की काय तुम्ही सांभाळताल. तेव्हा आता ती बाई म्हणते की हो मी सांभाळणार आहे आणि हे बघ येथे समोरच आता चालत गेल्यानंतर माझा आश्रम आहे आणि आता त्या आश्रमात मात्र मी तेथे राहते आणि मी तेथे त्याचा सांभाळ करेल. आता गिरिजा म्हणते की अहो पण, तेव्हा आता ती बाई म्हणते की हे बघ अगं हा एकटा नाही, त्यासारखी भरपूर पोरं तिकडे आहेत, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची खात्री मी तुला देते. तेव्हा आता लगेच गिरिजा ही मोनूला विचारते की बाळा तुला चालेल का, तू जाशील का. तेव्हा आता मोनू म्हणतो की हे बघ दायडे, तू माझी काळजी करू नकोस, परंतु तू त्या घरात परत जाऊ नकोस. तेव्हा आता ह्या ताई म्हणतात की हे बघा अरे बाळा तिला जावं लागेल, त्या घरामध्ये तिला जावं लागेल बदला घेण्यासाठी, तर आयुष्यभर ही भीती तुम्हाला दोघांना सुद्धा सोडणार नाही. हे बघ ज्यांनी मात्र तुला दुबळी समजून तुझ्यावर अन्याय केलेला आहे सगळ्यांना मात्र तुला धडा शिकवावंच लागेल, त्यासाठी मात्र तुला तिकडे परत जावंच लागेल. त्यांनी तुला दिलेले दुःख आणि जे काही वेदना आहेत सगळ्यांची एकत्र मूठ बांध आणि त्यांच्यावर घाव घाल आणि अगदी घाबरू नकोस. आणि एक गोष्ट तू लक्षात ठेव की हे जो काही लढा आहे तर तो तुझ्या एकटीचा आहे आणि तो एकटीलाच लढायचा आहे, परंतु हे विसरू नकोस की तुळजाभवानी तुझ्या पाठीशी आहे, आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील. पोरी जे तुझं आहे ते तू ते मिळव. तेव्हा आता गिरिजा ह्या बाईचं म्हणणं ऐकते, देवी आईला हात जोडते आणि त्या बाईच्या सुद्धा पाया पडून म्हणते की मला आशीर्वाद द्या आणि ती आता पाया पडते. आता ती ताई आहे तर ती मात्र अगदी गिरिजाला अगदी जवळ घेते, तिच्या अगदी डोक्यावरून हात फिरवत म्हणते की सुखी राहा. तेव्हा गिरिजाला आता हिची खूप मोठी मदत होते. मोनूचा सांभाळ करायला आता ही बाई तयार होते आणि हात जोडत आता गिरिजा म्हणते की ही गिरिजा मात्र वाट चुकली होती, पण तुम्ही ताई मला मार्ग दाखवला. गिरिजा मात्र आता मोनूला म्हणते की हे बघ रडू नकोस, माझी काळजी सुद्धा तू अजिबात करू नकोस, तू फक्त नीट राहा. तेव्हा आता मोनू रडतच विचारतो की तायडे तू परत कधी येशील. तेव्हा आता ती मोनूला म्हणते की आपल्यावरची जी संकट आहेत ना ती आता परत दूर झाली तर नक्की मी परत येईल. म्हणून मोनू आणि गिरिजा एकमेकांना अगदी घट्ट मिठी मारत भेटतात, कारण आता मोनू त्या बाईसमोर जाणार असतो बाईसोबरोबर, कारण आश्रमामध्ये. आणि आता मोनूची काळजी मात्र आता गिरिजाची मिटलेली असते, पण मोनूच्या अगदी जीवातून जीव काही निघत नसतो. दोघंही आता एकमेकांना कडकडून भेटतात आणि आता शेवटी गिरिजा आपली बॅग वगैरे घेते आणि तेथून निघून जाते रडतच. मोनू मात्र खूप रडत असतो. मात्र आता ती बाई मोनूला जवळ घेते आणि त्याला आधार देते आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन जाते. त्यानंतर आता इकडे रुद्र जेव्हा घरी येतो, आता तो एकटाच आलेला असतो. नागेश्वर, उर्वशी, सावी आणि वासंती हे सगळेजणी तेथेच असतात. आता नागेश्वर रुद्र लगेच घाईने मुद्दाम विचारतो की काय झालं, गिरिजा सापडल्या की नाही. आता रुद्र म्हणतो की गिरिजाच्या घरी जाऊन आलो, अख्खं गाव मी पालतं घातलं, पण तू गिरिजा मात्र कुठेही नाही सापडल्या. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की अहो आपल्या माणसांना सुद्धा त्या नाही सापडल्यात, कारण माणसांनी सुद्धा त्यांना खूप शोधले. तेव्हा आता उर्वशी लगेच तोरा मारायला सुरुवात करते की घरात होती तेव्हा छळत होती आणि आता घराच्या बाहेर गेली तरी सुद्धा छळतच आहे. तेव्हा वासंतीला मात्र ह्या उर्वशीचा खूप राग येतो. रागाने मात्र वासंती तिच्याकडे बघत असते. आता उर्वशी लगेच रुद्र जवळ येते आणि रुद्रला म्हणते की रुद्र, असंही लग्न मात्र तुम्ही दोघांनी दबावाखालीच केलं होतं हो की नाही. आता रुद्र लगेच आत्याला म्हणतो की आत्या हे लग्न मात्र मी दबावाखाली येऊन नाही केलेलं. तेव्हा आता नागेश्वर लगेच म्हणतो की रुद्र, जे झाले ते झाले, पण आपलं मन हे पग साप आहे. गिरिजा आपल्याशी कसंही वागल्यात, कसंही त्यांनी आपल्याशी म्हणजे आपल्याला त्रास दिला, पण तरी सुद्धा आपण त्यांचा सांभाळ तर करायला तयार होतो, त्यांना आपण सांभाळले. कशाला आता तू इतकं मनाला लावून घेतोस बरं चिरंजीव.
आता उर्वशी लगेच म्हणते की तो कशाला इतकं मनाला लावून घेऊ, कारण माझ्या रुद्रसारखा इतका मोठा आपला चिरंजीव आणि इतका मोठा आलिशान बंगला वगैरे असं त्या मुलीला स्वप्नात तरी सापडलं असतं का, आणि आज मात्र ती आपल्या मुलाला सोडून गेली. आता नागेश्वर लगेच उर्वशीला खुणावतो काही आता का नक्की काय विषय रुद्रसमोर काढायचा आहे. तेव्हा आता उर्वशी नागेश्वरकडे पाहते आणि आता रुद्रला म्हणते की रुद्र हे बघ, मी तुला काय म्हणते, ती जी गेलेली आहे ना तिचा विचार करण्यापेक्षा जी तुझ्यासाठी थांबलेली आहे ना तिचा तू विचार कर. तेव्हा आता रुद्रला खूप राग येतो. रुद्र रागानेच आत्याला म्हणतो की आत्या तू काय बोलतेस. आता नागेश्वर मुद्दाम उर्वशीला म्हणतो की अगं दीदी, अहो प्रसंग काय आणि तुम्ही काय विचार सगळ्यांसमोर मांडलात, पटतं का तुम्हाला हे सर्व बोलायला. चिरंजीव लगेच इतक्या घाईत दुसरा विचार कसा करतील बरं, तुम्हाला कळायला हवे की नाही. आणि हे बघा चिरंजीव म्हणजे रुद्र, तुम्ही तुमच्या आत्याबाईकडे अजिबात लक्ष देऊ नका आणि तुम्हीच सांगा बरं, आपण त्यांना बांधून ठेवणार होतो का घरामध्ये. आता शेवटी त्यांच्याच मनाला हे सर्व नाही पटले आणि त्यांनाच या घराची लक्ष्मी बनून नव्हतं राहायचं, म्हणून त्या तुम्हाला कायमच्या सोडून गेल्यात. आता मात्र रुद्र हे नागेश्वरचं बोलणं ऐकून घेतो. तेवढ्यात होतो काही चमत्कार की गिरिजा परत आलेली असते आणि ती लगेच सगळ्यांच्या समोर म्हणते की आबासाहेब. आबासाहेब म्हटल्यानंतर आता मात्र सगळेजण अगदी गिरिजाकडे बघत असतात. वासंती आणि रुद्रला खूपच आनंद होतो, परंतु उर्वशी, सावी आणि रुद्र यांचा इतका जळफाट होतो, त्यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे झालेले असतात. रुद्र लगेच म्हणतो की गिरिजा, आणि गिरिजा मात्र अगदी हसून हसऱ्या चेहऱ्याने उभी असते आणि म्हणते की हे बघा, तुमच्या घरची लक्ष्मी मात्र त्यांना म्हणजे रुद्रला असे सोडून नाही जाणार. त्या ताकदीने आणि हिमतीने मात्र आता गिरिजा पुन्हा या घरात पाऊल ठेवते. रुद्रला खूपच आनंद होतो. तर आता गिरिजा त्याच्या जवळ येते. रुद्र विचारतो की गिरिजा, अहो कुठे होतात तुम्ही, मी किती शोधलं तुम्हाला, तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला काही झाले नाही ना. तेव्हा आता गिरिजा म्हणते की रुद्र, अहो माझी काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. आता गिरिजा लगेच आता नागेश्वरकडे बघत असते आणि नागेश्वरच्या समोर येऊन म्हणते की अहो ही लक्ष्मी माप ओलांडून घरात आलेली आहे, या घराला सोडून जाईल कशी. आणि हे बघा आबासाहेब, अहो या घराचं रक्षण करण्यासाठी आता यांची ही लक्ष्मी परत आलेली आहे. तर तेव्हा आता रुद्र आणि वासंती हसत असतात, त्यांना खूप आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. परंतु नागेश्वर मात्र गिरिजाकडे बघतच असतो आणि आता उर्वशी तर रागाने पाहत असते. तर आता ही गिरिजा पुढे म्हणते की आबासाहेब, अहो या घरावर आता कोणतंही संकट येऊन द्या, कुठलंही संकट जरी आले ना तर ही लक्ष्मी मात्र त्या संकटाला अगदी लावेल, असेही या घरची लक्ष्मी आहे, लक्षात ठेवा. आणि वासंतीला विचारते की आई साहेब, अहो हे संस्कार आहेत ना या घराचे, आणि हे बघा मी तुमचा शब्द सुद्धा खाली पडून दिलेला नाही आणि तुमचा विश्वास सुद्धा तोडलेला नाही. तेव्हा आता रुद्र खुश होऊन बघत असतो. तर आता नागेश्वर नाटक करत म्हणतो की अहो सुनबाई, तुम्ही आलात, आम्हाला तर खरंच खूप मोठा आनंद झालेला आहे. तेव्हा गिरिजा ही नागेश्वरकडे बघून हसत असते. त्यानंतर आता रुद्र गिरिजाला धरतो आणि विचारतो की गिरिजा, कुठे होतात तुम्ही, मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही, अख्खं गाव पालतं घातलं मी. हो तुम्ही बाहेर जाताना मात्र नक्की कोणाला तरी सांगून जायला हवं होतं. आता गिरिजा म्हणते की रुद्र सॉरी, खरंच माझं चुकलं, तुम्हाला असं न सांगता जायला नको होतं. तेव्हा आता रुद्र विचारतो की अहो गिरिजा, मोनू कुठे आहे, मोनू नाही दिसत, आणि जाताना तुम्ही त्याला सुद्धा घेऊन गेला होतात ना. वासंती सुद्धा आता ही मोनूला शोधत असते आणि नागेश्वर, उर्वशी यांना तर आता हे टेन्शन येते, नक्की हा मोनू कुठे राहिलेला आहे, या मोनूला काही गुंडाने मारले तर नसेल ना. तेव्हा आता गिरिजा ही नागेश्वरकडे बघत असते आणि नागेश्वरकडे बघत मात्र ती आता गुंडांनी जे काही आता त्यांना जंगलामध्ये घेरलेलं असतं आणि गुंड म्हणत असतात की हीच त्या नागेश्वरची सून आणि हा तिचा भाऊ, आता यांना सोडायचं नाही, यांना मारून टाकायचं. सगळं काही आता गिरिजाला आठवते आणि ती नागेश्वरकडे बघतच असते. तेव्हा आता गिरिजा म्हणते की मी त्याला एका लांबच्या मावशीकडे सोडून आलेले आहे. आता नागेश्वर म्हणतो की अहो हे करण्याची काय गरज होती तुम्हाला, नाही म्हणजे आपला इतका मोठा वाडा आहे आणि इथे तो चांगला खेळत होता, बागडत होता, मग काय गरज होती तुम्हाला इतक्या लांब सोडून येण्याची, असं कशाला करायचं बरं, कुठे मोनू आपल्याला परका होता का, आता मुद्दाम तो हे सर्व बोलतो. तर आता गिरिजा म्हणते की अहो तुमचं बरोबर आहे नागेश्वर, हो पण बहिणीच्या सासरी भावाने किती दिवस राहायचं हे बरोबर आहे की नाही, आणि तसंही तो मात्र आता इथे असल्यावर माझ्या जीवाला तर घोर लागतोच. आता रुद्र विचारतो की काय झालं गिरिजा, घोर का लागतो, त्याची काळजी तुम्हाला का लागते इथे असताना. तेव्हा आता गिरिजा म्हणते की अहो रुद्र, तुम्हाला तर माहितीच आहे की तो खेळायला लागतं त्याला आणि तो किती मस्ती करत असतो, आणि मस्ती करताना मात्र काही लागलं बिगलं, तो पडला बिडला तर मी एकटी किती त्याची काळजी करत राहणार, किती काळजी घेणार बरं, आणि कुठे कुठे मी 24 तास त्याच्यावर लक्ष ठेवणार बरं, त्यामुळे तुम्ही कोणीच मोनूची काळजी आता करू नका, असे बोलून आता गिरिजा मात्र नागेश्वरकडे बघत उत्तर देत असते की मोनूची काळजी कोणीही करायची नाही. तेव्हा आता नागेश्वर, उर्वशी आणि सावी यांना आता खूप टेन्शन येतं की नक्की हिला काय झालं, ही तर परत सुद्धा आली आणि त्या मोनूला सुद्धा कुठेतरी सोडून आली, नक्की कुठे गेला असेल तो मोनू हिचा,
कुठे सोडला असेल म्हणून आता सगळेजण तिच्याकडे बघतच असतात. परंतु रुद्र आणि वासंती हे अगदी गिरीजा घरी परत आल्याने अगदी खुश असतात. खूप मोठा आनंद त्यांना अगदी झालेला असतो आणि गिरीजा मात्र आता लढायला नागेश्वरची आलेली असते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र आता गिरीजा ही चक्क श्रीमंत आणि रुद्र यांच्यासाठी डबा मात्र तिकडे घेऊन आलेली असते. तर आता लगेच रुद्र म्हणतो की गिरीजा तुम्ही येथे. आता गिरीजा खुशच म्हणते की आहो तुमच्यासाठी डबा घेऊन आले. मात्र आता गिरीजा म्हणजे तेथे बसलेलीच असते. रुद्र आणि श्रीमंत जेवत असतात. तेव्हा आता रुद्र म्हणतो की गिरीजा खरंच कमाल अगदी जेवण झालेलं आहे. तेव्हा आता रुद्रच्या अगदी गालाला थोडंसं असं लागलेलं असतं अन्नाचं कण वगैरे. तेव्हा आता गिरीजा लाजतच म्हणते की रुद्र ते जरा म्हणून आपल्या हाताने रुद्रच्या ते अगदी लागलेलं आहे तर ते काढत असते आणि रुद्र तिच्याकडे बघत असतो आणि गिरीजा त्याच्याकडे पाहत असते. आणि तेवढ्यात आता तिथे सावी सुद्धा येते. गिरीजा आता सावीला म्हणते की हे पग स्वतःचे दात जर पाडून घ्यायचे नसेल ना तर त्यासाठी एक काम कर, त्या घरातून तू कायमची निघून जा. ते काही तू मिळवायला आलेली आहेस ते मी तुला कधीही नाही मिळवून देणार हे लक्षात ठेव. आता हे ऐकून सावीचा खूपच जळफळाट होतो आणि रागाने मात्र ती आता गिरिजाकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे गिरिजा आपले जे काही प्रभास काका आहे त्यांच्या रूम मध्ये असते. त्यांची देखभाल काळजी वगैरे घेत असते आणि तेवढ्यात नागेश्वर तेथे येतो. नागेश्वर आता गिरिजाला म्हणतो की 6 महिने फक्त 6 महिन्यानंतर मी तुला अगदी ह्या घराच्या बाहेर काढणार आणि अगदी चिमटीत पकडून तुला असं लांब फेकून देणार. आता गिरिजा म्हणते की बरं ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ते दिवस मोजतच राहा. नाही या 6 महिन्यात जो काही खोटा मुखवटा घालून फिरतात ना नाही त्याच्या ठिसऱ्या केल्या तर मी सुद्धा नाव नाही सांगणार गिरिजा आहे म्हणून. तेव्हा आता नागेश्वर अगदी घाबरूनच तिच्याकडे पाहत असतो आणि प्रभास मात्र यांचं बोलणं ऐकत असतो आणि प्रभासला मात्र आनंद झालेला असतो की कारण नागेश्वरवर अगदी डरकाळी फोडायला मात्र कोणीतरी आलेले आहे म्हणून. आणि शेवटी त्या नागेश्वरला त्याच्या पापाची शिक्षा मिळणार आहे म्हणून प्रभासला खूपच आनंद होतो. आणि गिरिजाने मात्र जसे उत्तर देऊन नागेश्वरची बोलती बंद केलेली असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.